निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची अखेर युती। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा। मुंबईचा महापौर आमचाच होणार, राज ठाकरेंचा दावा। जागा वाटपाचा निर्णय नंतर जाहीर करणार, राज ठाकरेंची माहिती। राज्यात कार्यकर्ते पळवणारी टोळी सक्रिय, राज ठाकरेंचा महायुतीला टोला। ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड चूहा भी नहीं निकला। फडणवीसांचा टोला, तर जे आपली पोरं सांभाळू शकले नाहीत ते राज्य काय सांभाळणार, शिंदेंचा निशाणा। अल्लाह हाफिज म्हणताना मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ फिरतोय। अजून माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, राज ठाकरेंचा फडणवीसांना सूचक इशारा। आता मुंबईसाठी युती, इतर ठिकाणच्या युतीची घोषणा नंतर जाहीर करणार। ठाकरे बंधूंची माहिती, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठी माणसांच्या उरावर उपरे नाचायला लागलेत, उद्धव ठाकरेंची टीका। कर्तव्य म्हणून एकत्र आलोय, मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खात्मा करू, उद्धव ठाकरेंचा इशारा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या घोषणेनंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांचा जल्लोष। नाशिक, नागपूर, मुंबईत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव, फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष। अस्तित्व नसलेले ठाकरे एकत्र आल्यानं काय फरक पडणार आहे, गुणरत्न सदावर्तेंची टीका। तर मुंबईच्या राजकारणाचा 7-12 तुमच्या नावावर आहे का, ठाकरेंना सवाल। कार्यकर्त्यांशी बोलून अजितदादांसोबतच्या युतीचा निर्णय घेणार, सुप्रिया सुळेंची माहिती। प्रशांत जगतापांसोबत 6 तास चर्चा, त्यांच्या मनात काय आहे कळलं नाही, सुळेंची प्रतिक्रिया। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। 26 डिसेंबरला पवारांच्या आघाडीची पुण्यात घोषणा। महायुतीच्या जागा वाटपात स्थान न मिळाल्याने अजित पवारांची वेगळी चूल मांडण्याची तयारी। लवकरच नाशिक पालिकेसंदर्भात सेना भाजप युतीची घोषणा होणार। शिवसेनेची 45 जागांची मागणी, भाजपकडून 25 ते 30 जागा सोडण्याचा प्रस्ताव। सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसमध्ये असणाऱ्या काही जणांचा आत्मा बाहेरच्या पक्षात आहे, प्रकाश आंबेडकरांची टीका। काँग्रेसने ठरवावं कुणाचं ऐकायचं, मग युती करू, प्रकाश आंबेडकरांची माहिती। धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, पुतळा उभारण्यासाठी 1 एकर जागा विनामूल्य देणार, महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिलं विमान झेप घेणार। पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन। बंगळुरूवरून निघालेलं विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार। इस्रोचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 मिशन अमेरिकेचा एक नवीन संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित। स्मार्टफोनवर थेट हायस्पीड सेल्युलर ब्रॉडबँड सेवा पोहोचणार। जगप्रसिद्ध गेम कॉल ऑफ ड्युटीचे निर्माते विन्स झॅम्पेला यांचा अपघाती मृत्यू। वेगवान फरारी नियंत्रण सुटल्यानं सिमेंटच्या भिंतीवर आदळली, अपघातात चालकही मृत्युमुखी। हवेची गुणवत्ता सांभाळता येत नसेल तर बांधकामांना परवानगी देऊ नका। मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टानं मुंबई पालिकेला फटकारलं। पालिकेनं कोर्टाचे निर्देश न पाळल्यानं हायकोर्टाची नाराजी।